अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवर मत मागितलं जात आहे। पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू। शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटतात। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घरी 25 लाख सापडल्यानंतर निलेश राणेंचा आरोप। कारवाईबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचे आरोप खोटे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, नंतर उत्तर देईल। रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। घरी सापडलेले पैसे माझ्या व्यवसायातील। रवींद्र चव्हाणांशीच माझे चांगले संबंध असल्याने मला टार्गेट केलं। निलेश राणेंनी घरी धाड टाकलेल्या विजय केनवडेकरांचा आरोप। भाजप पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही। पैशाच्या भरोशावर राजकारण सुरू। विजय वडेट्टीवार यांची टीका। रामखाडेंनी सुरेश धसांच्या विरोधातले घोटाळे बाहेर काढले। देवस्थान समितीचा घोटाळा बाहेर काढल्यानं माझ्या पतीवर हल्ला। रामखाडेंच्या पत्नी तुळसा खाडेंचा आरोप। रामखाडे हल्ला प्रकरणात जी चौकशी करायची ती करावी, पण बिनबुडाचे आरोप करू नका। सुरेश धस यांचं प्रत्युत्तर। शिवतीर्थ निवासांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा। मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। संतोष बांगरांनी 50 खोके घेतले। भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा बांगरांवर आरोप। लोक विसरले असतील तर त्यांना आठवण करून द्यावी लागते, मुटकुळेंचा टोला। आयआयटी बॉम्बेवरील वक्तव्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईकांचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना पत्र। मुंबईकरांच्या भावना दुखावल्याचं म्हणत नाईकांकडून जितेंद्र सिंहांना वक्तव्य मागे घेण्याचं आवाहन।